त्यांचं असं वाटत होतं की अरे हे पुढचं एक नेक्स्ट कपल आपल्याला दिसायला मिळेल या बिग बॉसच्या या सीझनमध्ये वगैरे वगैरे. म्हणजे ती भांडायला गेली का ती खूपच त्या गोष्टी ओव्हर करते, तर आय थिंक ती खूप थोडी म्हणजे फेक वागते ती जास्त. त्याचा थोडा आल्या ग्रुप चुकला आणि त्याचे थोडे मतं तो एवढा एक्सप्रेस झालेला दिसला नाही आपल्याला. नमस्कार. बिग बॉस मराठी सीझन 6चा विनर ठरण्यासाठी केवळ 3 दिवस बाकी आहे. 3 दिवसातच फिनाले होणार आहे. 5 स्पर्धक घरामध्ये सध्या आहेत, पण त्यापैकी जे संयमाने वागत होते त्यांचा तोल सुटतोय आणि जे तोल सोडून वागत होते ते आता संयमी झालेले आहेत. खरं तर कोण नाटक करतंय, कोण ढोंग करतंय, कोण खरं वागतंय काहीच कळायला मार्ग नाही आहे. पण प्रेक्षकांना अचूक माहिती असतं की कोण कसं वागतंय. जाणून घेऊया आजच्या भागातून प्रेक्षकांना काय वाटतं आणि त्यांना कोण आवडतंय. चला तर मग आजच्या पब्लिक बोलमधून जाणून घेऊया बिग बॉसच्या घरात शेवटच्या टप्प्यात प्रेक्षकांना कोण आवडलंय. चला, कुठला असा बाहेरचा स्पर्धक आहे जो आऊट झालेला आहे, पण तुला असं वाटतं की तो जर या खेळात असता तर वेगळी मजा आली असती किंवा तो टॉप 5ला डिझर्व करतोय? मला असं वाटतं की संकेत पण खूप चांगला खेळत होता. त्याचा थोडा आल्या ग्रुप चुकला आणि त्याचे थोडे मतं तो एवढा एक्सप्रेस झालेला दिसला नाही आपल्याला. त्यामुळे त्याची मतं इन्फ्लुएन्स झाल्यासारखे वाटल्यामुळे तो बाहेर गेला. तर मला असं वाटतं तो स्टार्टपासून असायला हवा होता. हो, करण आणि त्याच्यासोबत ती असायची, तिचं नावच विसरलं, हां प्राजक्ता. या दोघांना बघायला खूप आवडलं असतं जर ते असते तर. का बरं? कारण की सुरुवातीच्या काळात त्यांचं ते असं रोमॅन्टिक म्हणजे बोलतात ना, त्यांचं असं वाटत होतं की अरे हे पुढचं एक नेक्स्ट कपल आपल्याला दिसायला मिळेल या बिग बॉसच्या या सीझनमध्ये वगैरे वगैरे. राखी सावंत असं वाटतात, कारण त्या जशा वागतात तशा त्या आहे नाहीत, पण त्यांची एकदम जी स्मार्ट थिंकिंगचे जे आहे ना त्यांची ती एकदम बोलतात ती वेगळी आहे. मग त्यांना गेम प्ले पण त्यांना बरोबर जमतो, पण ते अनफॉर्च्युनेटली घराच्या बाहेर गेले. सागर कारंडे कारण त्याच्याकडे होती तिला एक अबिलिटी खेळण्याची, पण मे बी काही त्याचे रिझन्स असतील, तो जास्त कम्पॅट नसेल केलं त्यांनी, पण ही वॉज स्टील नाईस. अँड सिंगर एक होती आय थिंक प्राजक्ता. येस ती पाहिजे होती. ती पण डिझर्विंग होती. ती डिझर्विंग वाटायची की तिची लव्ह स्टोरी डिझर्विंग वाटायची? नॉट लव्ह स्टोरी बट ती प्लेअरच खूप छान होती. मला आवडायची ती. करण सोनावणे. हां, 5 सदस्यांपैकी कोण जास्त फेक आहे, कोण जास्त खोटं वागून खेळलंय आतापर्यंत? आय वुड से तन्वी, कारण म्हणजे ती खेळते चांगलं, मला ती आवडते पण, बट स्टील ती खूप म्हणजे ती भांडायला गेली का ती खूपच त्या गोष्टी ओव्हर करते, तर आय थिंक ती खूप थोडी म्हणजे फेक वागते ती जास्त. असं आत्ता सध्या तरी मला कोण वाटत नाही आहे, पण आधी मला अनुश्री माने वाटायची. कारण की अनुश्री माने सुरुवातीला खूप असं ओव्हर करत होती, परत असं फेक वागत होती. मग बहुतेक मग कळून येत नाही की बाबा तुमची नक्की खरी बाजू कोणती आहे. राकेश बापटविषयी काय वाटतं? तुला वाटतं तो टॉप 3 पर्यंत तरी जाऊ शकेल? जर फॉलोअर्स असेल तर जाऊ शकेल, पण गेम मला इतका चांगला नाही वाटत. हो, म्हणजे खरं सांगायचं झालं तर येस वाटतं, कारण आज मी सांगितलं की त्याचे हेल्थ इश्यूज खूप असतात, त्यामुळे त्याला बऱ्याच टास्कमध्ये त्याला बाजूला ठेवलं जातं वगैरे. पण म्हणजे हो, ते पण ट्रू आहे की तो बऱ्याच वेळेला बाजूला राहतो टास्कमध्ये. तुला काय वाटतं, राखी सावंत या खेळामध्ये असायला हवी होती का अजून, की तिला बाहेर काढलं तरी चालणार आहे? चालतंय. हो, चालतंय मला. तिला ॲक्च्युली फक्त TRPसाठी बोलवलं जातं, विच इज ट्रू, आणि हे सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणून तिला आता काढून पण टाकलं, कारण त्यांचं झालं आता शो फायनलमध्ये आला. विशाल आणि अनुश्री कसे वाटतायत तुला? दोघं पण फोकस्ड आहेत. ते सुद्धा डे 1 पासून गेम खेळत आहेत. त्यांच्या स्ट्रॅटजीज थोड्या वेगळ्या आहेत आणि मला असं वाटतं विशाल थोडा फिरवाफिरवी करतो. विशाल तर त्याचे खूप रिझन्स आहेत, कारण तो सगळ्यांचा भूतकाळ काढतो, शिव्या करतो, खतरनाक. ती इंडिपेंडंट आहे पहिली गोष्ट. तर तिचे वडील वारल्यानंतर पण तिने खूप काही केलं. आईने तिच्या घर चालवलं, त्यानंतर तिने टिकटॉकमधून सगळं रील स्टार वगैरे करून खूप मेहनतीने ती आत्तापर्यंत पुढे आली आहे. सो ती डिझर्विंग आहे. ते बघायला गेलं तर त्या सर्व कंटेस्टंटमध्ये विशाल हा एक्सपिरियन्स पर्सन आहे, बिकॉज त्याने हिंदी सीझन केला आहे. त्याने हिंदी सीझन केला आहे, त्यात त्याला पुढे जाता नव्हतं आलं. त्याने तो टास्कमधून बाहेर निघाला होता विशाल. मग त्याला सर्वात जास्त एक्सपिरियन्स आहे की मी कुठे जाऊन कशी जनता मला सपोर्ट करेल. सो त्या गोष्टीचा जास्त एक्सपिरियन्स विशालला आहे. तन्वीच्या अशा कुठल्या गोष्टी आहेत की जे तिला ट्रॉफीपर्यंत घेऊन जाणार आहे? एक तर तिचा स्वतःचा जी पॉझिटिव्हिटी आहे, तिचं जे मॅनिफेस्टेशन आहे की ट्रॉफी तिचीच होणार. सेकंड, तिचा जो फोकस आहे, रेझिलियन्स म्हणू शकतो आपण, म्हणजे जो टास्कमध्ये पण ती दाखवते आणि ओव्हरऑल गेममध्ये पण. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या क्वालिटीज आहेत ज्या एका विनरमध्ये असायला पाहिजे. कधी कधी बोलते ती खूप, पण ती मुद्द्याचंच बोलते. जेव्हा पण बोलते तेव्हा असं नाही की ओव्हर बोलते खूप काही. त्या तिच्या खऱ्याच भावना आहेत. म्हणजे तिने आता जसं
तिला भाऊच्या धक्क्यानंतर एक भेटलेला भाऊंचा डोस, त्यानंतर जो तिने चेंज केला आहे. पब्लिकला काय वाटतं ते तुम्ही पाहिलं, पण तुम्हाला काय वाटतं ते देखील कमेंट करून नक्की कळवा आणि पाहायला विसरू नका पब्लिक बोल, फक्त राजश्री मराठी शोबजवर. धन्यवाद.